So I'm logging admin la we are logging in admin portal la. Okay. So first thing we will do is we will create the inventory. We'll create the inventory type and inventory opening stocks. बरोबर. तर त्यासाठी आपल्याला सेटिंग्स मध्ये जायचंय. सेटिंग्स मध्ये जाऊन Okay, others, please mute us, Rava. If you have any query, तरच unmute करा. Okay. So settings मध्ये I'm muting all. Okay. So I've muted all. Okay. So now inventory settings. Settings मध्ये there's inventory settings. Inventory setting मध्ये दोन ऑप्शन आहे. पहिला आहे add new vendor आणि दुसरा आहे add product and category. Add new vendor मध्ये आपल्याला आधी vendor ऍड करायचा की ज्याच्याकडनं आपण परचेस करतो तो वेंडर झाला. तो Varsha, can you mute wherever I'm getting disturbance? Okay, so Yes, so I'll add a vendor. Say suppose Dipesh is a vendor. Dipesh from Prisms. Okay, he's a vendor. His mobile number. So we'll enter the mobile number, and you can enter the details. Also, you can enter his bank details, and you can create and click on submit. So I have created a vendor. आपण आधी आता एक vendor create केलाय दिपेश प्रिझम्स म्हणून. मग आपण ऍड प्रोडक्ट आणि ऍड कॅटेगरी मध्ये जाणार. ऍड प्रोडक्ट मध्ये ऍड न्यू प्रोडक्ट कॅटेगरी. तर ह्यात दोन ऑप्शन आहे. आधी आपण एक प्रोडक्टची कॅटेगरी ऍड करतो आणि मग त्या कॅटेगरी मध्ये मग आपण प्रोडक्ट्स ऍड करतो. जसं आपल्याला इकडे दिसते की स्टेशनरी ही एक कॅटेगरी आपण ऍड केलेली आहे का हाऊस टी शर्ट्स हे कॅटेगरी आहे. सो या कॅटेगरीज कुड बी जसं की युनिफॉर्म. मग युनिफॉर्म मध्ये मग सगळे आपले जे युनिफॉर्म आहे ते आपण यात युनिफॉर्म मध्ये घेणार. का सपोज आता मी कॅटेगरी क्रिएट करतो की सपोज वर्क बुक्स. बरोबर. वर्क बुक्स म्हणा का नॉर्मली बुक्स म्हणून कॅटेगरी तुम्ही करू वी कॅन क्रिएट and suppose I have created category as workbooks. Okay, and I'll click on submit. So now we can see this new category is created as workbooks. This is a fixed asset notebooks. म्हणजे पाहिजे आपण category create करणार. And then I'll add a product. त्या category मध्ये आपण products add करणार. आता suppose आता first of all हे नुसतं opening आहे. Opening whenever whatever suppose आज आपण चालू केलं वापरायला तर जे पण ओपनिंग आहे ते आपण इकडं एंटर करून ठेवणार. सपोज मी आता सिलेक्ट करतो की वर्कबुक सिलेक्ट केली. ओके, प्रोडक्ट कॅटेगरी वर्कबुक्स. सिलेक्ट वेंडर दिपेश प्रिझम्स. ओके, आता वर्कबुक्स मध्ये आता तुम्हाला इकडं सब पार्ट की सपोज स्टँडर्ड फर्स्ट सायन्स. बरोबर, हे नाव झालं त्या बुक्सचं. प्रोडक्ट डिटेल्स, परचेस प्राइस. आता सपोज परचेस प्राइस आहे 100 रुपीज आणि सेल प्राइस आहे सपोज 130. ओके, आणि इनिशियल स्टॉक. आता इकडे तुम्हाला जे तुमचा इनिशियल स्टॉक आहे तोच इकडे टाकायचा की आता तुमच्याकडे किती स्टॉक आहे. मग नंतर तुम्ही जे सेल करणार ते मग ऑटोमॅटिकली आपल्या परचेस मॉडेल थ्रू आपण एंट्री करणार. आता हे नुसतं काय करायचं की जे आता तुमच्याकडे स्टॉक आहे. सपोज आता माझ्याकडे हे 10 बुक्स आहेत. I can write here, suppose say Navneet ka whatever. Okay. आता इकडे तीन ऑप्शन दिसतात, कन्झ्युमेबल, नॉन कन्झ्युमेबल आणि फॉर स्टुडंट. तर जे आपण वस्तू जे स्टुडंट्सना विकणार आहे, स्टुडंट्सना सेल करणार आहे, दॅट वी हॅव टू क्लिक इज ॲज फॉर स्टुडंट. जे आपण वस्तू स्टाफना देणार आहे फ्री ऑफ कॉस्ट, जसं मार्कर्स आहे, चॉक आहे, बुक्स आहे, नोटबुक्स आहे, पेपर्स आहे, जे स्टाफला आपण देणार आहे, टीचिंग स्टाफ म्हणा का A4 पेपर्स, तर त्याला आपण कन्झ्युमेबल म्हणणार, जे आपले एक्सपेन्सेस असणार आहे.
आणि जे नॉन कन्झ्युमेबल मध्ये यू वुड डिफाईन की जे आपले ऍसेट्स आहेत जसं की कम्प्युटर आहेत, डेस्क आहेत, दॅट वी वुड ऍड ॲज अ नॉन कन्झ्युमेबल. नाव वर्कबुक्स आय विल ऍड ॲज अ फॉर स्टुडंट and I'll click on submit. So I added the product. So now this product is added. We can check here. मला इथे refresh करायला लागणार. So आपलं हे प्रोडक्ट आपण ऍड केलंय बघा. स्टँडर्ड 1 सायन्स, नवनीत, purchase price, sale price and initial stock. Okay. So this way we have added this product. So any query on this you can ask me. Whatever we have covered till now, any query you can ask me. So basically first we need to create a vendor, then you have to add a category, product category, आणि त्या product category मध्ये मग you can have various books. मग आता परत मी आता suppose same मी सिलेक्ट करणार वर्कबुक्स, मग परत सिलेक्ट करणार मग स्टँडर्ड 1 से मॅथ्स अँड मग तसंच आपण ऍड करणार. मग इकडं परचेस प्राइस आहे 80, सेल प्राइस इज 100 आणि फॉर स्टुडंट्स इनिशियल स्टॉक say 20 and submit. Okay, so this is how we will create all the products. So any query on this? सर मला एक क्वेरी होती सर. हा इकडे परचेस प्राइस आणि सेल प्राइस दिली, ठीक आहे. तर तुम्ही जसं म्हटलं की परचेस प्राइस आणि सेल प्राइस म्हणजे 100 ला आपण घेतलं आणि 120 ला, मग ते स्टुडंटला द्यायचं असेल तर त्यावेळेस सेल प्राइस टाकायची? नाही, ते ऑटोमॅटिकली येणार. मी स्टुडंट साइडला ज्यावेळी आपण हे मी दाखवतो पुढचं आता म्हणजे ते स्टुडंट साइडचं जे येणार का नाही, दॅट आय विल कव्हर इन नेक्स्ट पार्ट. सो आतापर्यंत म्हणजे जे आपण केलंय ते यू कॅन आस्क मी क्वेरी ऑन दॅट. सो दॅट आतापर्यंत जे आपण केलंय त्या पार्ट मध्ये का आय विल प्रोसीड फर्दर आणि मग नंतर तुम्हाला परत डाऊट असेल तर विचारा मला. ते सेल प्राइस ऑटोमॅटिकली येणार स्टुडंट साइडला, जे आपण टाकतोय की नाही ते ऑटोमॅटिकली तिकडे रिफ्लेक्ट करणार. तुम्ही चेंज करू शकता पण ते ऑटोमॅटिकली तिकडे रिफ्लेक्ट होणार. ओके. Yes. Any other query? Okay. Then I'll proceed further. इकडे रिसिप्ट सेटिंग्स आहेत की आपल्याला किती रिसिप्ट पाहिजे, काय पाहिजे ते सगळं आहे. ओके. नाव आता हे आपण झालं. ओके. ना नेक्स्ट पार्ट इज आपल्याला हे आता स्टुडंट्सना द्यायचंय. तर त्यासाठी इकडे वाउचर मध्ये जायचं. वाउचर. ओके. ते वाउचर मध्ये इकडे ऑप्शन आहे इन्व्हेंटरी डिस्ट्रीब्युशन. ओके. तर इन्व्हेंटरी डिस्ट्रीब्युशन इकडे रिसिप्ट नंबर येणार, डेट आली आजची, अकॅडमिक इयर येणार. आता सिलेक्ट क्लास. फर्स्ट स्टँडर्ड सिलेक्ट केला मी, फर्स्ट डे आणि स्टुडंटचं नाव सिलेक्ट केलं. आता कॅश म्हणजे अकाउंट म्हणजे तुम्ही कॅश अकाउंट घेणार आहे का बँकेत घेणार आहे का, सपोज कॅश घेतलं, कॅश मध्ये आपण पैसे कलेक्ट करणार आहे. आता आपण सपोज मी सिलेक्ट केलं स्टँडर्ड. आता हे बघा स्टँडर्ड 1 सायन्स सिलेक्ट केलं तर ऑटोमॅटिकली हा सेल्सचा जो रेट आहे 130 तो इकडे आला. ओके. वेंडरचं नाव आलं, बॅलन्स क्वांटिटी किती, आता 10 बॅलन्स आहे आपल्याकडे. असं आपण ओपनिंग स्टॉक 10 टाकला होता बरोबर. आता क्वांटिटी आता मला याला किती द्यायचे, सपोज आय वॉन्ट टू गिव्ह 2 आपल्याला त्याला सेल करायचे, मग ऑटोमॅटिकली आलं. जर तुम्हाला एक्स्ट्रा टॅक्स अप्लाय करायचा सपोज 5% टॅक्स आहे तर ते ऑटोमॅटिकली 5% टॅक्स त्याला अप्लाय झाला आणि दिस वे. मग सिमिलरली अजून एक प्रोडक्ट ऍड करायचं असेल की स्टँडर्ड 1 मॅथ्स, ऑटोमॅटिकली इकडे आलं. जे सेलिंग प्राइस आहे तो ऑटोमॅटिकली इकडे येतो. सपोज यू वॉन्ट टू मेक इट 80 तर यू कॅन आपण चेंज पण करू शकतो इकडं. अँड मग अकॉर्डिंगली क्वांटिटी 1 आणि हे असं होऊन जातं. आणि आय विल देन क्लिक ऑन सबमिट अँड प्रिंट. इन्व्हेंटरी डिस्ट्रीब्युटेड सक्सेसफुली. ओके. आणि हे असं रिसिप्ट पण प्रिंट होईल. असं एक रिसिप्ट पण तुम्ही वी कॅन प्रिंट रिसिप्ट ऍज वेल. तर असं डुप्लिकेट रिसिप्ट येणार. तर ते ऑप्शन आहे आपल्याला डुप्लिकेट पाहिजे, ट्रिप्लिकेट पाहिजे, सिंगल पाहिजे आणि हे ऑटोमॅटिकली हे आपण हे प्रिंट करणार रिसिप्ट. म्हणजे वी कॅन प्रिंट अँड वी कॅन गिव्ह देम.
आणि इकडे जर आपल्याला दुसरं डिटेल्स पाहिजे आहे रादर देन स्कूल नेम, दॅट ऑल्सो वी कॅन हॅव इट ऑन हेडर. सपोज ऑन हेडर आपल्याला स्कूलचं डिटेल्स नको, आपल्याला दुसरं काहीतरी डिटेल पाहिजे आहे, तर ते पण आपल्याला करता येतं. ओके. तर मग आता हे ऑटोमॅटिकली बघा, आता रिसिप्ट नंबर 1 चा आता 2 झाले. सो दिस ऑटोमॅटिकली इट वुड चेंज. Okay, yes. So any query on this? Anyone? Any query? No, sir. No. Okay. So it's simple and straightforward, and then automatically your inventory and that would keep on changing post this. Now I'll show you reports also, inventory reports also simultaneously. So now I'll open reports. In reports there are inventory reports. Okay, product reports. Now here there are again option whether it's consumable, non-consumable, or for student. Now I want for student wala. I click on search. Now say I want which standard. Okay, standard 1 maths product name. Now here we can see I'll click on detail. So see we had entered opening stock as 20. Okay, 20 into 80, 1600, and then we have sold one book at 90 rupees. So this automatically you will get, and your now stock available is 19. Okay, so similarly you can see for other books. So this way you will get a complete record of whatever we have sold. Means complete report. So here you can now get complete inventory, like for every, suppose your t-shirts are there, how much stock is there. So everything you will get detailed. Opening stock, what is opening stock, how many are sold. So everything you will get a detail. You can also print out. You can take a print. Print तुम्हाला दिसणार नाही. I'll stop share and I'll share. ओके, तर इकडनं आपण प्रिंटआउट पण घेऊ शकतो. तर प्रिंटआउट मध्ये आपल्याला सगळं प्रत्येक स्टॉकचं किती बॅलन्स आहे, क्लोजिंग बॅलन्स सगळं आपल्याला इकडं कळणार. सो एव्हरीथिंग आपल्याला प्रत्येक आयटमचं किती काय स्टॉक आहे, एव्हरीथिंग वी कॅन अंडरस्टँड. सो हे ट्रान्झॅक्शन आहेत. तर ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला कळणार की आजचे डे वाईज ट्रान्झॅक्शन, सपोज 8 तारखेला काय काय ट्रान्झॅक्शन झाले. सो यू कॅन गेट रिपोर्ट की आजचे काय काय ट्रान्झॅक्शन झाले इन्व्हेंटरी मध्ये. देन स्टॉक रिपोर्ट्स, डिस्ट्रीब्युशन रिपोर्ट्स. मग आता सपोज मंथ वाईज जुलै मंथ मध्ये काय काय डिस्ट्रीब्युशन झालं टोटल, तर हा रिपोर्ट पूर्ण येईल. सो दिस वे यू कॅन कंट्रोल मॅनेज दिस. ठीक आहे. नाव सेकंड पार्ट इज, आता आपण हे इन्व्हेंटरी डिस्ट्रीब्यूट केला तर परचेस आला. ओके, नाव अगेन ज्यावेळी तुमचा स्टॉक कमी होईल त्यावेळी तुम्ही परचेस करणार. तर परचेस करायला परत मी काय करणार की सपोज आता मी ओके, तर परचेस टाइप आहे, इज अ कॅश परचेस और क्रेडिट परचेस. सपोज कॅश परचेस सिलेक्ट केला आणि हे कॅश अकाउंट मधनं जाणार पैसे. ओके, नाव प्रोडक्ट. सो नाव से आय वॉन्ट स्टँडर्ड 1 सायन्स. इकडे वेंडर ऑटोमॅटिकली आला दीपेश, अँड रेट आता हे परचेस प्राइस आली, म्हणजे कॉस्ट प्राइस, अँड आय वॉन्ट टू परचेस 20 युनिट्स. ओके, जर काय टॅक्स असेल तर वी कॅन से टॅक्स पण आपण अप्लाय करू शकतो. टॅक्स 5% टॅक्स, अँड ऑटोमॅटिकली मग 2100 आला आणि सबमिट.
तर ऑटोमॅटिकली इकडे खाली आपल्याला एंट्रीज पण दिसतात की कॅशला हे कॅश अकाउंटची एंट्री इकडे दिसतात आपल्याला. वी कॅन चेक इट. सो 87 ला हे आपण परचेस केलेलं आपल्याला दिसतंय. नाव इफ यू गो टू अगेन इफ यू गो टू इन्व्हेंटरी, तर आता हे बघा. So now we can see that purchase has been done. आता हे दोनदा ट्रान्झॅक्शन पडलंय. आय नीड टू चेक दिस, बट तर असा हा परचेस ऑटोमॅटिकली दोनदा झालेला आहे आणि क्वांटिटी आपली त्या हिशोबाने वाढलेली आहे. ठीक आहे. सो दिस हाऊ यू कॅन डू परचेस. म्हणजे ऑटोमॅटिकली मग आपलं जे ज्यावेळी आपण इन्व्हेंटरी विकणार स्टुडंट्सना तर ते परचेस कमी होणार आणि स्टॉक कमी होणार आणि ज्यावेळी आपण परचेस करणार ऑटोमॅटिकली इट वुड इन्क्रीज द स्टॉक. तिकडे हे दोनदा एंट्री झाले. आय कॅन डिलीट वन ऑफ द ट्रान्झॅक्शन. सर आता हे एकच ट्रान्झॅक्शन इकडे रिफ्लेक्ट होते. ओके. सो कुणाल एनी क्वेरी ऑन दिस? If I'm going fast, तर मग सांगा की जरा whatever, kindly give me feedback. Yes. I'm audible, right? Varsha? Yes, sir. Okay, fine. So yeah, so any query on this? So we have covered now. First part we covered how to create your inventory. Second part, how to distribute inventory to students, and third part is how you can purchase, make the entry of purchase. Okay. So now going ahead. So I hope there are no queries on this. If you have queries, you can unmute and you can ask me. जर कुणाला काही query असेल, please unmute and ask me. Okay. So I'll proceed ahead. Again, now I'll go to inventory. आता ह्यात इन्व्हेंटरी डिस्ट्रीब्युशन मध्ये दोन पार्ट आहे. एक आहे स्टुडंट आणि दुसरा पार्ट आहे स्टाफ. ओके. तर आता स्टाफला पण आपण इन्व्हेंटरी जसं की जसं आपण मार्कर म्हणा का चॉक म्हणा का एनी जे कन्झ्युमेबल आहेत बट वी डोंट चार्ज टू द स्टाफ. तर ते आपण ह्यात आपण हे करतो. तर मी आता एक पार्ट दाखवतो. आता सपोज प्रायमरी टीचर सिलेक्ट केलं. हे टीचरला तुम्ही हे केलं बरोबर. आता प्रोडक्ट सपोज यू वॉन्ट टू गिव्ह हिम. आता हे मार्कर्स द्यायचे ब्लॅक. ओके. आणि आता क्वांटिटी 8 आहे. आता आय हॅव गिव्हन हिम 2. तर हे नुसतं सबमिट केलं म्हणजे ऑटोमॅटिकली इन्व्हेंटरीला हे जर रिफ्लेक्शन होणार. आता इफ यू गो टू नाव अगेन. आता मी इकडं इन्व्हेंटरी रिपोर्ट्स मध्ये आलो अँड फॉर स्टुडंट काढून नाव आय एम गोइंग फॉर कन्झ्युमेबल सिलेक्ट केलं. तर आता बघा हे मार्कर्स ब्लॅक. ओके. तर आता ओपनिंग स्टॉक आपण 10 परचेस केला होता. मग एक दिला मग 2 दिला. सो यू वुड गेट टू नो की तुमचे जे कन्झ्युमेबल्स आहेत तो कसं कसं कन्झ्युम होतोय अँड यू वुड गेट अ रिपोर्ट ऑफ दॅट की तुमचं जसं हे आहेत का सपोज अटेंडन्स रजिस्टर आहेत. सो काय पण आहेत म्हणजे व्हॉट एव्हर डिफरंट आयटम्स यू रिक्वायर यू कॅन ऍड दिस अँड दॅट वुड बी रिफ्लेक्टेड हिअर. Yes, you have query, Miss Krutika? No? Okay. Fine. So the things like this, where we are. So while adding the product in inventory, again I'll show you. Say add product or category. Add new product. So say in notebook. Okay. So in notebook vendor and say now any kind of book like say a rough
teacher book or something. Teacher book rough. Okay, product details, purchase price 100, sale price you can leave it blank, and stock. What is your opening stock? Okay, this is just the opening stock, and make it as consumable, and I'll click on submit. Now this product has been added. So you can check here, teacher rough book, and 100 is your purchase price, and initial stock is 10. Now I'll go to vouchers. I'll refresh it once. Staff. I'll select staff type, say primary teacher. This is okay. Now what was that? Teacher rough book. Okay. Now balance quantity is 10. So I want to give 1. And I'll click on submit and print. Inventory distributed successfully. And then we can go to inventory settings and we can check. So again, I'll open inventory settings. I'll click on search. Let's see. Here I can see teacher book details. So opening stock was 10 and 1 was distributed. So this is how we can keep a track of this. Okay, now, so this is a second item, and third is assets like non-consumable. Say now I'll show you like non-consumable. Say suppose you have purchased laptops or you have purchased benches, and so you can enter a non-consumable and keep it. So whenever you want the stock, like what is the stocks you have, how many laptops you have, how many benches you have, or what is their furnitures. So this way all you can enter and keep it. So whenever you want, you can directly get a report of this, all the non-consumable items in this way. So here again, while adding, you need to just add non-consumable, and you can add it, and this way you can go for it. Okay. So this is this way, and again there's one option, there's sales option. तर आपण जे आपण इन्व्हेंटरी डिस्ट्रीब्यूट करतो त्यावेळी आपण स्टुडंट वाईज डिस्ट्रीब्यूट करतो. सो सपोज तुम्हाला स्टुडंट वाईज नाही डिस्ट्रीब्यूट करायचं, सपोज तुम्हाला नुसतं असं, सो इकडनं पण आपण डिस्ट्रीब्यूट करता येतं, पण इकडे स्टुडंट नाव नाही विचारणार. आणि का जर तुम्हाला तुमचे जे असेट्स आहेत, जसं आता हे लॅपटॉप आहे, लॅपटॉप आता तुम्ही घेतला, आता तुम्हाला तो सेकंड हँड विकायचा आहे, तर तुम्ही इकडनं हे विकू शकता. तर इकडे स्टुडंटचं नाव का स्टाफचं नाव तर नाही विचारणार, नुसतं काय करायचं कसं विकायचंय, बट इन्व्हेंटरीला ते अफेक्ट करणार असंच. आता सपोज आपण टीचर बुक, बरोबर, टीचर बुक आपण हे केलं, तर आता रेट पर युनिट, तर सपोज आपल्याला हे आपण कितीला घेतलं होतं, 100ला घेतलं होतं, आणि परत आपल्या 100लाच हे विकायचंय मला आता ह्याची गरज नाही, सो आय एम सेलिंग इट अँड आय विल क्लिक ऑन सबमिट. सेल्स ऍडेड सक्सेसफुली. तर ह्याची असं रिसिप्ट पण जनरेट होईल, 500 टोटल टॅक्स, आणि दिस वे हे सगळं असं हे रिसिप्ट जनरेट होणार. आणि इफ यू गो टू रिपोर्ट्स, तर रिपोर्ट्स अगेन से टीचर, तर आपल्याला दिसते बघा, आपण 10 ओपनिंग स्टॉक घेतला, एक हा सेल केला 0 रुपयाला, म्हणजे सेल म्हणजे हा आपण टीचरला दिला, आणि 5 जो आहे तो आपण हे केला, सेल केला, 100 रुपीजने आपण तो सेल केला, दॅट वे. तर हे सगळं आहे त्यात. मग हे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत, तुम्हाला स्टॉक रिपोर्ट्स, ट्रान्झॅक्शन रिपोर्ट्स, सर हे सगळे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत. तर येस, तर ह्यात काही क्वेरी असेल तर मला विचारा, आणि मग मी पुढे आपण ह्यात काय काय अजून करणार आहे ते पण मी सांगतो. ठीक आहे. सो इफ यू हॅव एनी क्वेरीज यू कॅन आस्क मी, और तुम्हाला काय ह्यात नवीन सजेशन पाहिजे असेल, नवीन ऍडिशन, इफ यू आर नवीन तुमचे काय फीडबॅक असेल की हे वस्तू आपल्याला ऍड करायचं, तर दॅट ऑल्सो यू कॅन लेट मी नो, यू कॅन शेअर विथ मी.
I don't know काय म्हणजे it's a very mute session. It's difficult to understand ka it's very easy to understand. Yes, please. Okay, fine. So now what is the next update we will be doing in this is so here we'll be we'll be giving you option to upload photo of that item. Say whatever for student whatever जे पण प्रोडक्ट आपण स्टुडंट साठी अपलोड करतोय तर त्याचे आपण तुम्ही फोटो आम्ही अपलोड करायला ऑप्शन देणार तुम्हाला आणि फोटो अपलोड करणार आणि नंतर डायरेक्टली स्टुडंट त्यांच्या मोबाईल ऍप वरनं दे कॅन परचेस दॅट आयटम अँड त्यांना असं मेसेज येईल ते तुम्हाला पे करतील डायरेक्टली ऑनलाईन का अँड त्यांना असं स्टोर वरनं कलेक्ट करायचं असं आपण ऑप्शन देणार आहे की डायरेक्टली दे कॅन स्कूलच्या स्टोर मधनं जाऊन कलेक्ट करणार म्हणजे तुम्हाला आधीच ह्याची ऑर्डर मिळेल आणि स्कूलला आणि युजर्स तुम्ही रेडी करून ठेवू शकता त्यांचा स्टॉक अँड त्यांनी डायरेक्टली मग तुम्हाला पे करतील ऑनलाईन पे करतील का तुमच्या स्टोर मध्ये पे करतील अँड डायरेक्टली मग ते तुमच्याकडनं इन्व्हेंटरी थ्रू दे कॅन कलेक्ट फ्रॉम दी स्टोर तर ते आपण एक नवीन ह्यात ऍड करणार आहे अँड सेकंड थिंग वी आर गोइंग टू ऍड इज की एक पॅकेजेस बनवणार आता हे सगळे आता आयटम्स आपण ऍड केले सपोज बुक्स आहेत सायन्स 1 सायन्स 2 का जे पण आहे तर नॉर्मली स्टार्टिंग मध्ये आपण कसं की पूर्ण पॅकेज बनवून विकतो स्टुडंट्सना की हे 5,000 रुपयाचं हे सगळं तुमचं फर्स्ट स्टँडर्डचं पूर्ण किट आहे बुक्स आणि ते तर ते तुम्ही आपण काय करू की त्याचं मॅपिंग करणार आणि तुम्ही ज्यावेळी सिलेक्ट करताना नुसतं तो पॅकेज सिलेक्ट केला की ऑटोमॅटिकली सगळे ते आयटम सिलेक्ट होते तुम्हाला प्रत्येक वेळी ती प्रत्येक एक सिंगल आयटम सिलेक्ट करायची गरज लागणार नाही आपण एक पॅकेजेस बनवू आणि त्या पॅकेज जर आपण सिलेक्ट केला तर ऑटोमॅटिकली सगळे त्यातले इन्व्हेंटरी ला अफेक्ट करणार ते ठीक आहे तर दिस इज ऑल अबाउट द इन्व्हेंटरी if you have any query or any feedback or any suggestions you want us to add into this you can let us know now or you can drop us an mail later on yes yes no query have you all understood this Himlata madam Manoj sir was this session clear means to be understood yes sir okay fine so you can start using this and if you have any queries or anything you can write to us we can or if you have any feedback or anything to add you can let us know so we can accordingly incorporate that yes sir yes okay please. So kindly share the recording because many options are there. So recording Okay. it will be quite useful for other people. Okay, we'll be sharing the recording. Yeah, okay. Fine then. Yes, if no queries, then we can end the session. Okay sir Okay, fine. Okay, thank you all. Thank you all for participating. yes, you can use this inventory module. It would be helpful for you managing all the inventories and yes further sir definitely further online inventory also we are planning so the student can directly share purchase inventory and everything directly through this online. Okay. yes sir it is very helpful sir Okay. yes. Thank you all. Thank you sir thank you